धन्यवाद. कोणाचा तरी गॉगल राहिलेला आहे. पोलीस धन्यवाद व्यक्त करतोय. मॅच स्टार्ट झालंय. SK बॉईज संघाच्या संघनायकांनी टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आणि MGRC संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलंय. रोशन नावाचा खेळाडू स्ट्राईक इन कडे, नॉन स्ट्राईक इन कडे मुदस्सीर. पहिला मॅच स्ट्राईक इन कडे मुदस्सीर आहे. पहिला मॅच सुरू होतोय. 10:38 झालेत. आपण काउंट डाऊन पुन्हा एकदा करूया. काउंट डाऊन करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गेम ऑन. दोन्ही संघांकरता आपण जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवूया. मॅच स्टार्ट होतोय. MGRC विरुद्ध SK बॉईज असा मॅच 6 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल. SK बॉईज संघाचा पहिला गोलंदाज आलाय मिस्टर अशोक पॉल. 14,000 पॉइंट्स ने या खेळाडूला आपण लिलावामध्ये पाहिलं होतं, ज्याला 14,000 पॉइंट्स मिळाले आणि गोलंदाजी मार्गावर तो सज्ज झालाय. स्ट्राईक इन कडे मुदस्सीर, एक अतिशय चांगला खेळाडू. सरळ बॅटचा वापर करेल काय चेंडू, हवाई सफर. लॉंग ऑन चा शतरक्षक येतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये झेल ड्रॉप झालाय. तू मै आणि दरम्यान विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का धावबाच्या स्वरूपात या बॅटरला परतावा लागेल. गॉन. अंपायर खेळपट्टीवर येतात सगळे, त्यांना वॉर्निंग द्या. सगळे खेळपट्टीवर येतात, जमा होतात. एकतर निराश झाला त्या ठिकाणी बॅटर मुदस्सीर, ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. दोघांमध्ये ताळमेळची कमी होती. चर्चा झाली आणि कधी कधी असंच होते की त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलत असतोय. बाद झाल्यानंतर दोघांमध्ये थोडासा संवाद झाला. वाद संवाद आपल्याला होताना दिसलाय. आणि म्हणतात ना की आपल्या घरातच जर शत्रू आपण निर्माण केले तर बाहेरचा शत्रू न लढताना जिंकत असतोय. म्हणून शिवतंत्र काय सांगते, जोडता येत नसेल तर जोडू नका, परंतु आपल्या माणसांना कधी तोडू नका. इथे आपापसामध्ये थोडासा वाद संवाद साधताना दिसले खेळाडू आणि त्याचा परिणाम कदाचित येणाऱ्या खेळाडूंवर होत असतोय. पहिला धक्का लागलाय. एक गडी बाद. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. त्या एक धाबा मुदस्सीर नावाचा खेळाडू बाद झालाय, ज्याला मी नेहमीच पाहतोय मीरा रोड संघाकडून खेळत असताना. फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाचा हा प्रारंभिक खेळाडू आहे. कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी कधी कधी तो स्वीकारत असतोय आणि त्याला धावाच्या स्वरूपात बाद केलंय. पुढचा बॉल अशोक याचा. डिफेन्स केलं. या पहिल्याच बॉलला खेळत असताना सिद्धेश नावाच्या खेळाडूने एक धाबणीशी त्याने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 वर. धाबाचा जर विचार केला तर वसीम अक्रम नावाचा खेळाडू मला आठवतोय पाकिस्तानचा, जो 38 वेळा धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. त्याच्यानंतर बटाट्या इम्जमान उल हक हा पाकिस्तानी खेळाडू सुद्धा 38 वेळा बाद झालाय धावबाच्या स्वरूपात. आणि भारतातर्फे जर आपण विचार केला तर मोहम्मद अझरुद्दीन हा खेळाडू 32 वेळा धावबाद झालाय. पहिला पुढचा बॉल डिफेन्स केलाय चांगल्या पद्धतीने मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. दोघांनीही आता चांगलं तंत्र क्रिकेटचं मैदानाच्या आतून दाखवलंय. धाव फलकावर 1 ने परिणाम होतोय. धावा लागल्या जात आहेत त्या. एक गडी बाद 3. पुढचा बॉल आरोबाचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर ओव्हर द स्कोअर लेग एरिया. युथ 6 षटकार. बियाला स्पोर्ट 6 रन्स. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार होतोय. 6 धाबणीची आगाज केली, सुरुवात केली. धावसंख्या 9. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये चेंडू आलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार आता केला जात नाही.
या एका धाबेनिशी षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला जात आहेत त्या 1 गडी बाद 10 धाबा. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आम्हाला आता माहिती मिळते की एक बॉल शिल्लक आहे की पहिल्याच बॉलवर धावबादच्या स्वरूपात विकेट्स मिळाली होती. धाव संख्या 10. खोळटप्पाचा चेंडू होता. शॉर्ट्स कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. एक धाव पूर्ण केली आणि आता मात्र षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक संपल्यानंतर धाबा आहेत धाव फलकावर 1 गडी बाद 11 धाबा. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. भाईंदर येथील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022. कमॉन डीजे. उसके बाद टीम के कप्तान को मैं विनती करना चाहूंगा, प्लीज आप विकेट पे मीटिंग मत करो. खेळपट्टीवर आपण एकत्रित येऊ नका, कारण ही जी खेळपट्टी आहे ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी नाही आहे, मातीची खेळपट्टी आहे, लेदर क्रिकेटची खेळपट्टी आहे आणि तिला नुकसान होऊ शकतंय, म्हणून तुम्ही तिथे एकत्रित येऊ नका. सूरज जाधव पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत आमच्या गुणलेखन कक्षामध्ये, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. थँक्यू डीजे. एसके बॉईज संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजी करताना MGRC या संघाने पहिल्या षटकामध्ये 11 धाबा बनवल्यात. राकेश चौधरी आणि सोबतच जर आपण बघितलं महादेव जायंट्स हे दोन संघ मालक आहेत आणि त्यांच्याच नावाने हा संघ मैदानाच्यात उतरलाय. दुसऱ्या बाजूला एसके बॉईजचा जर आपण विचार केला तर राहुलजी शर्मा, कलीम खान, सुनील भाई या तिघांचा हा संघ आहे आणि राहुलजी शर्मा यांचं कौतुक मी तितकंच करेन, कारण सर्वांनाच एकत्रित करण्याचं काम केलंय, विकून कोणालाच दिलं नाही, प्रत्येकाशी चांगला संवाद साधलाय राहुल शर्माने आणि म्हणूनच आज आपण या परिसरामध्ये मीरा भाईंदर प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा बघतोय. हा फटका, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, शतरक्षक तैनात आहे आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होते फेल. कलीम खान ने टिपलाय अचूक झेल. थँक्यू. उन्हाळ्यानंतर पडणारा पहिला पाऊस, एखाद्या मुलीवर झालेलं पहिलं प्रेम आणि क्रिकेटच्या मैदानावर पहिल्याच बॉलवर मिळवलेला पहिला विकेट हा फार महत्वाचा असतोय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय विलास नावाचा हा खेळाडू. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत त्या 11 धाबा. टेनिस विश्वातील स्टार खेळाडू मॅकमिलन गोविंद आपल्याला उजव्या बाजूला जाताना दिसलाय. त्याच्यानंतर आपण बघतायत विशाल कतवार, प्रतीक कतवार हे दोन्ही बंधू या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. उत्तम चौक परिसरातील हे खेळाडू आहेत आणि नेहमीच मॅकमिलन गोविंद यांनी म्हटलं होतं की प्रतीक कतवार, विशाल कतवार या दोन बंधूंमुळे मला आज एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. सुरुवातीला यंदाच्या हंगामामध्ये साई स्पोर्ट्स गुजरात संघाकडून 5 लाखाची मानाची स्पर्धा बारामती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्टेडियमवर खेळताना 2 मॅच मध्ये तो साई स्पोर्ट्स गुजरात या संघाकडून खेळताना दिसला. महाराष्ट्राचे फक्त 2च खेळाडू होते आणि 9 खेळाडू हे गुजरातचे होते आणि बघा याच संघाने 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. 3ऱ्या मॅच करता याच मॅकमिलन गोविंद या खेळाडूला पुढे जाता आलं नाही. आदरणीय सन्मान्य सागरजी वानखडे गोवा येथील पॅकर्स आहेत साई स्पोर्ट्सचे आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, गोवा येथे स्थायिक झालेत. जुचंद्र परिसरातील एक लाडकं व्यक्तिमत्व सागरजी वानखडे यांची मला आठवण झाली. इथे फलंदाजाने पराग पठारे जबरदस्तरित्या स्फोटक रूप धारण करतोय. चेंडूला भिरकावून दिले लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 6 धावांकरता यू सीट 6 रन्स.
येईन मी तुझे जत्रेला ऐसा पाकट नाही येईन मी तुझे जत्रेला डावखुरे हाताचा बॅटर पराग पठारे. मला आठवतंय चक्रभुज भाईंदर संघाकडून सुद्धा हा खेळाडू पूर्वी खेळायचा. सुंदररित्या पिक केलं या चेंडूला, सरळ बॅटचा वापर केला. विशेप मध्ये जितके फटके तुम्ही खेळाल तितका फायदा तुम्हाला होऊ शकतोय. लॉंग ऑन मधून फेकी येईपर्यंत पराग याने एक धाव पूर्ण केली. या एका धावणीची संघाच्या धावसंख्येत बदल होतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती 18. टीम का स्कोर 18 रन, 2 विकेट के नुकसान पर. पुढचा बॉल टाकण्याकरता आता गोलंदाज तयार झालाय मिस्टर विलास. पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर 1 रन्स. धावसंख्या 18. चांगले क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत, चांगले खेळाडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. आज उत्तन परिसरातील बरेचसे नामवंत खेळाडू तुम्ही पाहणार आहात. मी विपुल मालिया या खेळाडूला सुद्धा पाहिलंय. आडवबटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. एनपी स्पोर्ट चौकार. व्हॉट स्टान्स, किती चांगला पावित्रा आहे. बॅटिंग पावित्रा जर तुमचा चांगला असेल, फलंदाजी टान्स ज्याला म्हटलं जातंय, तर धावा तुम्ही चांगल्या बनवू शकतायत. धाव संख्या 4 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. एसके बॉईज संघाविरुद्ध एमजीआरसी संघ आता वर चढ होताना दिसतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय मिस्टर विलास. मास्टरचे खेळाडू आहेत विलास. आत वळणारा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन चांगलं शॉट सिलेक्शन, मिड ऑफ मध्ये चेंडूला वळवलं. कार्पेटच्या साईडने चेंडू जाताना दिसलाय. एका धावणीची भर पडली. धाव संख्या पोहोचली 23 वर. 23. एक धाव फार मोलाची आहे. तिला लाईफ लाईन असं म्हटलं जातं आणि ती लाईफ लाईन पूर्ण करताना हे खेळाडू दिसून येत आहेत. कारण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की षटकार आणि चौकारांपेक्षा आपल्याला मदत करणारं कोण असतंय, तर ती आपली लाईफ लाईन, एकेरी आणि दुहेरी धाव संख्या. ज्या वेळेस संघ अडचणीत असतायत त्या अडचणीमधून ते भरून ते बाहेर काढत असतायत. आता चांगला फटका, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये सफल सुद्धा होतोय. डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली आणि बघा चित्त्याच्या वेगाने ही तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चित्त्याचा वेग आपल्याला पाहायला मिळाला तर 113 किलोमीटर प्रति घंटा हा चित्ता वेगाने पळू शकतोय. तसेच हे 2 खेळाडू वेगाने पळताना दिसत आहेत. 3 धाव मिळत आहेत. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 26 रन 2 विकेट के नुकसान पर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. वेळेबद्दल आपण सहकार्य करा मित्रांनो. वेळ ही फार महत्वाची आहे. वेळ कुणा करता थांबत नसते. या वेळेला जर तुम्ही महत्व द्याल तर तुम्ही सर्व काही मिळवाल. वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय. वेळ असेल तर आपण शरीर कमवू शकतोय. वेळ असेल तर आपण अधिराज्य गाजवू शकतोय. म्हणूनच वेळेला महत्व आहे. धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 26 धावा. 2 षटक इथे संपलेले आहेत. 13च्या सरासरीने चांगली वाटचाल केली जाते. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल फलंदाजी केली जाते. हे महत्वपूर्ण खेळ साकारताना दिसत आहेत एमजीआरसी संघाचे हे 2 खेळाडू. आता पराग आणि सिद्धेश दोघांमध्ये चांगला ताळमेळ जमला आहे. दुसऱ्या विकेट करता भागीदारी होऊ शकली नाही. तिसऱ्या विकेट करता चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप हे 2 बॅटर मैदानाच्या आतून करताना दिसत आहेत.
डावखुऱ्या हाताचा बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक आता कलीम खान नावाचा खेळाडू आलाय. बऱ्याच वर्षापासून क्रिकेट बघूया. करण नावाचा खेळाडू आता गोलंदाजी मार्गावर आलाय. मोठी जबाबदारीने खेळ करण्याकरता तो सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला पराग नावाचा खेळाडू आता चांगलं योगदान देतो संघाकरता. यापूर्वी पराग याच्या बॅट मधून मी 3 ते 4 वर्षापूर्वी चांगल्या धावा पाहिल्या होत्या. जीवचंद्र नगरीमध्ये, वसई नगरीमध्ये त्याने अफलातून कामगिरी केली होती. आणि तोच पराग आता या मैदानावर स्वतःला सिद्ध करण्याकरता गेलाय. त्याला ठाऊक आहे हे MBPL चं पर्व माझ्याकरता किती महत्वाचं आहे. डिफेन्स केलं या चेंडूला. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. लेट कटचा फटका. एक धाव पूर्ण केली. गली क्षेत्रामधून फेकी येईपर्यंत लगेचच दुसरी धाव घेण्याकरता हा फलंदाज धावलाय. लेट कटचा फटका म्हटला तर गुंडप्पा विश्वनाथ, रणजित सिंग विभाजी जाडेजा, ज्याला भारतीय क्रिकेटचे पितामह असं म्हटलं जातं, त्या रणजित सिंग विभाजी जाडेजा सरांची मला आठवण झाली या फटक्यावर. 2 धाबांशी धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. त्या 28 धाबा, 2 षटक आणि 1 चेंडूची समाप्ती झाली आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. आणि त्यांच्या माहितीसाठी तुम्ही बघताय मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022 हे पर्व. पहिला मॅच आहेत आजच्या दिवसातील MGRC विरुद्ध SK बॉईज असा. MGRC संघ बॅटिंग करतोय. चांगलं टॅलेंट, चांगली गुणवत्ता ते सिद्ध करतायत. एका धाव मिळते आता पराग या खेळाडूला. एका धावेनिशी तो थोडासा पुढे सरकतोय. व्यक्तिगत त्याची खेळी 13 आणि संघाला नेऊन ठेवलंय त्याने 29 वर 29. जस जसा बॅटर बदलतोय तस तसा मात्र गोलंदाजाला सुद्धा आपली जागा बदलावी लागते. याआधी जो मारा त्याचा आपण पाहिला होता तो राऊंड द विकेटचा मारा होता. म्हणजेच आता बघूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याकरता करण नावाचा गोलंदाज तयार झालाय. पॉवर प्ले नंतर आपण फिल्डिंग कडे सुद्धा नजर टाकूया. ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंगचा क्षेत्ररक्षक सरकवला गेलाय. थोडासा काऊ कॉर्नरच्या दिशेने जाताना दिसतोय. विकेट एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला तुम्ही पाहू शकतायत. आता मात्र ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये आलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र थोडंसं खाली दिसतंय जिथे बॅटर चांगल्या धावा जमू शकतायत. गॅप जर शोधला, हे क्रिकेटचं मैदान खरं तर गॅप शोधण्याकरता तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. आडवा बॅटचा वापर. स्लॉक केलंय चेंडूला. काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार, शानदार, बहरदार, दिमागदार हा आलाय षटकार. चांगलं तंत्र आता बॅटरने या ठिकाणी दाखवलंय आणि खऱ्या अर्थाने आता त्याचा नजर बसली आहे चेंडूवर. त्याला चेंडू जणू काही फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. या कडक उन्हामध्ये कडक फटके बेधडक खेळतोय. 6 धावेची धाव संख्या पोहोचली 35 वर 35. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता चिंता वाढली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या संघाची, कारण तिसऱ्या विकेट करता भारी भक्कम भागीदारी. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. नैका दुक्का सीधा 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 छक्का छक्का छक्का. बियाला स्पोर्ट्स 6 रन. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ. बॅटर सिद्धेश याच्या बॅट मधून षटकार आलाय. सिद्धेश याच्या खेळीचा जर आपण विचार केला तर व्यक्तिगत अशा 24 धाव संख्येवर खेळतोय आणि येणारा 1 धाव या स्पर्धेतील 2000 धावा पूर्ण करणारी धाव असेल. अचूक माहिती आम्हाला प्रतीक भंडारी जे डिजिटल स्कोअर अपडेटर आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कॅमेरामॅन बघा मुन्ना जयस्वाल, बंटी कुंभार हे चांगली कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत. धाव फलकावर धावा लागला जात आहे सध्याच्या घडीला. ते 41 षटकारांची हॅट्रिक साधणारा आजच्या दिवसातील पहिला बॅटर होऊ शकतोय. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून आता कोणती चूक नाही झाली. अशा रीतीने अखेरीस गोलंदाज करण याला विकेट मिळाली. विकेटचं पतन गॉन.
घरी घरी रथ चाले रामाचा नामाची काही पैसरी गौरी नाव बरी ना घरी घरी रथ चाले रामाचा नामाची काही पैसरी गौरी नाव बरी डीजे शुभम मुंबई गणपती देवाचं नाव धावपळकाभर धाबा आपण बघितला तर धावपळकाभर धाबा आहेत त्या 41 धाबा. सिद्धेश याच्या बॅट मधून 7 बॉल मध्ये आले 24 धाबा. नवीन बॅटर गेलाय उदय पाटील, आयकॉन खेळाडू आहे. 2 वेळा ज्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजचा किताब आहे MBPL मध्ये. 1 वेळा 4 व्हीलर गाडी मिळाली, 1 वेळा 2 व्हीलर गाडी मिळाली, बाईक मिळाली. पहिल्यांदा बाईक मिळाली, नंतर 4 व्हीलर गाडी मिळाली. तो खेळाडू गेलाय MGRC संघाचा आयकॉन खेळाडू मिस्टर उदय पाटील. उदय पाटील याचा विचार केला तर खऱ्या अर्थाने तो आयकॉन आहे. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आत, हट्टाकट्टा मोठा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. धाव संख्या 41. चांगलं योगदान सिद्धेशच्या खेळाडूचं. 7 बॉल मध्ये 3 उत्तुंग षटकार आणि एका खणखणीत चौकाराच्या साहाय्याने त्यांनी बनवले 24. अडवटचा वापर, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळाली. एका धावणीची धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जातात सध्याच्या घडीला 42 धाबा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतंय. 3 षटकांमध्ये धाबा आहेत त्या 3 गडी बाद 42. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी चाललंय पाणी. आणि याचंच औचित्य साधून मित्रांनो डीजेच्या माध्यमातून आपण ऐकूया सुंदर अतिसुंदर अशी गाणी. डीजे हर्षल SC तू मेरे वाल तकदी रवे ना मेरी तेरे तो नजर हटदी मैं तेरा ब्लड गोरी तू बैकबोन जट दी तू मेरे वाल तकदी रवे ना मेरी तेरे तो नजर हटदी मैं तेरा ब्लड गोरी तू बैकबोन जट दी मैं हो गया दीवाना बलिए तू हो के सदाई फिरदी कर दिया कदम तेरी मेरे पोस्टर थँक यू. तेरे बिना समझूगी. धाव फलकावर धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये MGRC संघाच्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धाबा. बघा ना उदय पाटील याला बघितल्यानंतर त्याचा चेहरा कधीही नर्वस मला दिसत नाही. जरी त्याच्या गोलंदाजीवर चोप बसला, जरी तो शून्यावर बाद झाला तरी त्याचा हसरा चेहरा असतोय. म्हणजेच घमेंड बिलकुल नाही. हल्लीची पोरं म्हणजेच हल्लीचे खेळाडू भरपूर घमेंड्स करतायत. घमेंड जर आपण विचार केला मित्रांनो तर घमेंड्स ही आपल्याला शिखरावरून पायथ्यापर्यंत नेण्याकरता मदत करते आणि आपण केलेली चांगली कामगिरी ही आपल्याला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. म्हणतात ना आकाशामध्ये उडणारे पतंग आणि आकाशामध्ये राहणारी माणसं. उडणारी माणसं ही जास्त काळ आकाशामध्ये राहत नाही. कधी ना कधी त्यांना जमिनीवर यावंच लागतंय. चरस, गांजा, गुटखा, दारू याही पेक्षा घातक व्यसन कुठलं, घातक बिमारी कुठली तर ती घमेंडपणा. म्हणूनच क्रिकेटच्या मैदानावर कधीच तुम्ही गर्व करू नका. घमेंड ही अगदी दारू सारखी आहे. ज्याने पिले त्यालाच कळत नाही की याला चढली आहे. म्हणूनच कधीच गर्व करू नका. अभिमान पाहिजे आपल्याला. प्रत्येक खेळाडूला अभिमान पाहिजे. कधी कधी खेळाडू पंचांच्या डिसिजन कडे जात आहेत की पंचाने आमच्यासाठी योग्य निर्णय दिला नाही. ते पंच आहेत, देव नाही मित्रांनो. तरी सुद्धा या पंचांना क्रिकेटमध्ये देव हा शब्द कुठेतरी वापरलाय आणि त्यांचा सन्मान करणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. मॅच कडे पुन्हा मी वळतोय. चालू असलेल्या मॅच मध्ये MGRC संघाची धावसंख्या 42. नवीन गोलंदाजी मार्गावर आलाय मिस्टर विवेक. समोर आहे उजव्या हाताचा खेळाडू उदय पाटील. ब्लॉक होल डिलिव्हरी, कोवळ टप्प्याचा चेंडू. आता ब्रह्मास्त्र काढलंय आणि ब्रह्मास्त्राचा योग्य तो वापर केलाय विवेक नावाच्या गोलंदाजाने. धाव संख्या स्थिर. धाबा आहेत त्या सध्याच्या घडीला 42 धाबा 42. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. बघा ना राहुलजी शर्मा आपली गुणवत्ता सिद्ध करतायत मैदानाच्या आत. जशी गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली मैदानाच्या बाहेर सर्वांना एकत्रित घेऊन.
गोलंदाज तयार. ओ लेग ब्रेक डिलिव्हरी. चेंडू लेग ब्रेक केलाय. लेग ब्रेक करण्याकरता 3 बोटांचा जास्त वापर होतो मित्रांनो. पहिलं, दुसरं आणि तिसरं. पहिल्या आणि तिसऱ्या बोटावर तुम्ही जास्त जर प्रेशर दिला आणि तुमचा जो कोना आहे तो ऑन साइडला सरळ ठेवला तर लेग ब्रेकची क्रिया तुम्ही योग्य पद्धतीने करू शकतायत आणि विकेट प्राप्त करू शकताय. आडव्या बॅटचा वापर. चेंडू करतो हवाई सफर. गोइंग गोइंग अँड गॉन. युथ 6 बिगी. धाव फलकावर धाबा 6 ने पुढे सरकली. धाबा लागला जात आहे. 48 48 धाबा. फलंदाज उदय पाटील याच्या बॅट मधून हा कडक फटका आलाय. आता मात्र आक्रमक रूप त्याने धारण केलं या 4थ्या षटकामध्ये. पुढचा बॉल टाकण्याकरता करण विवेक तयार. पुढचा बॉल. आता लेग ब्रेक. थोडासा चेंडू मागे ठेवलाय. फलंदाजाने आक्रमकता दाखवली, बुद्धिमत्ता नाही. इथे बुद्धिमत्तेचं काम होतं. धाव संख्या स्थिर. धाबा आहेत 48 धाबा. 3 गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या MGRC या संघाचे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. आता काहीतरी वेगळं करायचं होतं या गोलंदाजाला. आज कुछ तुफानी करणार आहे आणि इथे थोडासा वेगळा चेंडू टाकला गेलाय. वाईडचा इशारा आल्यानंतर धाव संख्या 49. पुढचा बॉल. टॉस आपण करणार आहोत. 6 षटक संपल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 कॅप्टन एका बाजूला, चौक बॉईज आणि रॉयस टर्नर मीरा रोड. आता इथे फलंदाजाने बॅट ने एक चांगला चोप दिलाय. चांगल्या दर्जाचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला धाडलाय. मिळत आहे 4 धावा. 4 रन्स. धाव फलकावर 4 ने परिणाम होतोय. धावा लागल्या जात आहेत त्या 53 धावा झाल्यात. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 53. अजूनही 4थ्या षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. पुन्हा बॅकफुटला गेला. चांगला पंच. सुपर कव्हरच्या दिशेने शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे गेलाय. या मिळत आहेत NP स्पोर्ट्स 4 धावा. 4 रन्स. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला एक्झिबिशन मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. मीरा भाईंदर विरुद्ध मीरा रोड वर्सेस भाईंदर असा हा मॅच आपण तुम्ही बघणार आहात. सकाळी ठीक 9:15 ह्या मॅचला आपण स्टार्ट करणार आहोत. चला तर धावफलक आम्हाला काय दर्शवतोय. इथे आमचे मॅन्युअल स्कोरर सूरज जाधव सांगतायत 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर त्या 57. 57 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 57 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. खऱ्या अर्थाने 57चा आकडा आल्यानंतर एक महान खेळाडू मला आठवतोय. दिनकर बळवंत देवधर, DB देवधर नावाचा एक महान खेळाडू जो वयाच्या 101 वर्षापर्यंत ज्याने आपलं जीवन जगलं. 14 जानेवारी 1892 साली पुणे येथे ज्यांचा जन्म झाला आणि 25 ऑगस्ट 1993 साली मृत्यू झाला. हा महान खेळाडू 57 वर्ष क्रिकेट खेळताना दिसलेत. वयाच्या 52व्या वर्षी दोन्ही इनिंग मध्ये त्यांनी शतक झळकावली आणि ती आठवण हा आकडा आल्यानंतर मला झाली. धाव संख्या 57 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मला आठवते 9 डिसेंबर 1944 आणि त्याच्यानंतर 11 डिसेंबर 1944 साली दिनकर बळवंत देवधर सरांनी दोन्ही इनिंग मध्ये शतक झळकावली होती नवानगर या संघाविरुद्ध.
चालू असलेल्या मॅच मध्ये सुद्धा बरेचसे वरिष्ठ खेळाडू आहेत. 40 पूर्ण केल्यानंतर सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत आहेत. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. समोरच्या इन कडून गोलंदाज आला अशोक. चांगला सरळ बॅट पकडली आणि सुंदररित्या चेंडूला खेळून काढलं डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. पराग याला एका धाबेडीशी धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 58 58. पराग याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. त्याच्यानंतर तो एकेरी दुहेरीवर जी लाईफ लाईन आहे, जीवन रेषा आहे, ती जीवन रेषा पूर्ण करताना दिसतोय. उदय पाटील 2 चौकार एका षटकाराच्या सहाय्याने त्याच्या बॅट मधून आल्यात 15 धाबा. म्हणजेच त्याने 7 बॉल मध्ये 15 धाबा. मी आयकॉन का आहे, का माझं नाव प्रेमाने घेतलं जातंय? कारण त्याच्याकडे आहे गुणवत्ता, त्याच्याकडे आहे प्रामाणिकपणा, त्याच्याकडे आहेत क्रिकेटचे गिरवलेले धडे. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज एकाच टीमच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला खेळताना दिसत आहेत. जितू पॅकर्स नवघर कडून हे खेळाडू खेळताना दिसत आहेत. आता एक धाव मिळाली. या एका धाबेडीशी धावसंख्येत बदल झालाय. धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 59 59. आजच्या दिवसात आपल्याला धावांचा जास्त पाऊस पडताना दिसेल. म्हणजेच सीमित 6 षटकांमध्ये 100च्या पलीकडे सुद्धा धावा जाताना दिसतील. कदाचित एखादा खेळाडू शतक सुद्धा झळकावू शकतोय. हे दृश्य आज आम्ही बघणार आहोत. आता डावखुऱ्या हाताचा बॅटर आल्यानंतर बघा काय रणनीती आहे. ऑन साईडला फॉरवर्ड स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन ठेवला गेलाय. एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत शॉर्ट स्कोअर लेग मध्ये ठेवला गेलाय. एकाला लॉंग ऑफ मध्ये तैनात केलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. पराग याच्या करता थर्ड मॅनचं क्षेत्र खुल्ला आहे. गोलंदाज तयार. स्विच हिट करायचं होतं, अंदाज चुकलाय, नियंत्रण नव्हतं आणि म्हणूनच हा स्वेर मारा. नियंत्रण हे प्रत्येक गोष्टीमध्ये असायला हवं. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवं. संज्ञानपणामध्ये आपण आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवायला हवं. संज्ञानपणामध्ये आपल्या मुखातून पडणाऱ्या चांगल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवं. आता पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये सफल होतोय का हा बॅटर? बघूया काय घडतंय. या चेंडूवर बॅटरला मिळत आहेत एक धाव. बॅट दाखवली होती पराग यांनी की माझ्या बॅटच्या साहाय्याने हा चेंडू पुढे गेलाय. एका धावडीची धाव पळक पुढे सरकतोय. धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला त्या 61 61. 5वं षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल ही चर्चा सुद्धा आपण करूया. विकेट मिळवण्याकरता संघर्ष सुरू आहे अजूनही. भागीदारी काही तुटत नाही. भागीदारी तोडण्याकरता रणनीतीचा वेगळा विचार करावा लागेल. याआधी आपण केलेल्या काय चुका आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे ध्यानात असायला हवं. 11 खेळाडूंची युनिटी ही पक्की असायला हवी. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल आणि या ओव्हर पिच बॉलला जोरदार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज उदय पाटील होतोय फेल. विकेट मिळते एसके बॉईज या संघाला. गॉन. उबैद खान मुन्ना यांचं आगमन झालंय. द लेजंड क्रिकेटर. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्यांनी आम्हाला दाखवलंय आणि हा सुद्धा खेळाडू कधीच गर्व न करणारा खेळाडू मला व्यासपीठावर दिसून येतोय. वेलकम उबैद. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू. अनेक मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना त्यांना आपण बघितलंय. विनर स्पोर्ट्स संघाकडून तो अनेक मॅच विनिंग खेळी त्यांनी साकारलेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी त्याची होत असते. मुन्ना स्पोर्ट्स उबैद खान या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुन्ना स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी 3 बॅट्स ची व्यवस्था करण्यात आली. बघूया त्या बॅट्स कुठल्या खेळाडूला दिल्या जातील. चला अंपायर 2 मिनिटं. अंपायर आयोजक टीम इथे थांबवतोय. खऱ्या अर्थाने आता जर विकेट बघितले आपण 4.4 षटकांची समाप्ती झाली. धाबा आहेत धाव फलकावर त्या 61. बाद झालेला खेळाडू आपण बघितला तो उदय याने बनवल्या संघाकरता 16 धाबा. 8 बॉल मध्ये 16 धाबा त्याने बनवल्या. नवीन बॅटर गेला
अजय कनाडे. अजय या खेळाडूचा जर आपण विचार केला, चर्चा आपण करूया. 7,000 पॉइंट्स वर हा खेळाडू विकला गेला, म्हणजेच लिलावामध्ये त्याला बोली लागली. आता ह्या चेंडूला त्याने मिस केलंय. धावफलकावर धाबा आहेत त्या सध्याच्या घडीला 61. शेवटचा बॉल असेल 5व्या षटकातील. स्ट्राईक इन कडे मिस्टर अजय. ही स्पर्धा तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म देते. तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर पुढच्या वेळेस तुमची बोली आहे ती मोठी लागली जाईल. कधी कधी कदाचित तुम्हाला आयकॉन म्हणून सुद्धा संघामध्ये प्रवेश दिला जाईल. पुढचा बॉल चांगला हेलिकॉप्टर उडायचा होता. धाव घेण्याची संधी होती, ती संधी मात्र घेतली गेली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय पराग नावाचा खेळाडू. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर MGRC संघाची धाव संख्या धावफलकावर आहे ती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61. अजूनही एका षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत. थँक्यू. गोलंदाजी मार्गावर कोण आलेत? राहुल शर्मा. कारण मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बघितलं या मीरा भाईंदर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. बियाला स्पोर्ट्सचे राहुलजी शर्मा यांच्याकरता NP गार्मेंट्स अँड स्पोर्ट्सचे मालक नितीनजी वारे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. कालच्या दिवसात त्यांची टीम ही क्वालिफाय होताना दिसली. गणेश हा सुद्धा दाखल झालाय. त्याने खूप चांगलं प्रदर्शन केलं पहिल्या मॅच मध्ये. आणि आता बघूया राहुल शर्मा याच्या या गोलंदाजीवर फलंदाज किती धावा जमावत आहेत. पराग याच्याकडे क्षमता आहे, याआधी त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. खेळपट्टीवर टिकून राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि आमचे स्कोरर अंदाज करतायत की 81 पर्यंत मजल मारू शकतायत हे संघ. 80-81 हा धावफलक बनू शकतोय या इनिंग मध्ये. राहुल शर्मा याचा पहिलाच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. आपलं फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने झेल टिपण्याचा प्रयत्न केला. सन्मान दिला गेला एक प्रकारे गोलंदाज राहुल शर्मा याला. धाव संख्या 61. राहुल शर्मा याने आपल्या गोलंदाजी मार्गावर असताना लॉंग ऑन मध्ये शतरक्षकाला तैनात केलंय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तुम्ही पाहतायत. त्याच्यानंतर मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. स्कोअर लेग मध्ये शतरक्षक आहे, फॉरवर्ड स्कोअर लेग. आणि एक शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा तैनात केला गेलाय. 2 पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत. चर्चा करून निष्कर्ष आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बघूया काय घडतंय. कारण अर्थातच कॉमेंट्री बॉक्स मधून आपण अंदाज बांधू शकत नाही की नक्की मैदानाच्या आत काय चर्चा सुरू आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुलजी शर्मा. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक आणि सोबतच बघतायत अशोक राऊत सराना द लेजंड स्टार पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे बघणारे खेळाडू. आडवे बॅटचा वापर केला. आता चेंडूत मध्ये थोडंसं परिवर्तन केलंय, व्हेरिएशन केलंय. चांगला बॉल टाकलाय राहुल शर्मा नावाच्या गोलंदाजाने. धाव संख्या धावफलकावर आहे ती 61. लगातारचे 2 बॉल निर्धाव टाकलेत राहुल शर्मा या खेळाडूने. खूप चांगलं व्यक्तिमत्व राहुलजी शर्मा. आज ही MBPL तुम्ही पाहतायत ती त्यांच्याच प्रयत्नामुळे तुम्ही या नगरीमध्ये पोहोचलायत. रनअप मध्ये आता ते चुकतायत. फलंदाज पराग आता एक डोक्यामध्ये विचार ठेवून चालला असेल की मला फक्त आता 4 चेंडूवर तुटून पडायचा आहे. या चेंडूला खेळायचं होतं ऑन साइडला, जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. विकेटचं पतन गॉन. बाबा मला
वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. थँक्यू डीजे. टॉस करण्याकरता चौक बॉईज संघाचा संघनायक आणि विपक्ष टीम जर आपण बघितली चौक बॉईज वर्सेस मॅच तुम्ही बघणार आहात. रॉयस टर्नर मीरा रोड सी. रॉयस टर्नर मीरा रोड सी. बॉलर्स जर आपण नवीन बॅटर बघितला न्यू बॅटर युगल. युगल नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. प्रतीक भंडारी एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले आमचे डिजिटल स्कोर अपडेटर. आता डावखुऱ्या हाताच्या बॅटरने चेंडूला खेळून काढला होता ऑन साईडला. मिड विकेट मधून फेकी येईपर्यंत बॅटरने 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांशी धाव संख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 5 गडी बाद 63. युगल नावाचा खेळाडू आलाय. युगल याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हा खेळाडू एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून गणला जातो. युगल याला 24,000 बेस्ट पॉइंट वर या खेळाडूची बोली लागली. 24,000 बेस्ट पॉइंट मिळाले. 24,000 पॉइंट्स मिळाले या खेळाडूला. आता म्हणूनच या खेळाडूने या चेंडूला दिलंय उडवून आणि चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. बियाला स्पोर्ट 6 रन्स. स्कोर मूव्ज ऑन 69. 69 धाबा झाल्यात. 69 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या इनिंग मधला. टॉस साठी दोन्ही कॅप्टन आता लगेचच या. चौक बॉईज संघाचा संघनायक आणि रॉयल टर्नर मीरा रोड सी संघाचा संघनायक. पुढचा बॉल चांगलं शॉट सिलेक्शन. उंची जास्त गाठली लांबी कमी. क्षेत्ररक्षकांनी दिले तिथे हमी. जेल मी सोडणार नाही आणि हा क्षेत्ररक्षक आलाय संघाच्या कामी. मिळते विकेट. राहुल शर्मा आला. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 6 गडी बाद 69 आणि 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये. 70 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता. ओव्हर टू डीजे. ਦੇ ਸੋਹਣੇ ਬਾਲੀਵੁੱਡ ਮਿਊਜ਼ਿਕ ਦੀ ਬੇਵਾਨਾ ਪਾੜਦੇ ਖੱਬੇ ਵਗਾਉਣਾ ਵੀ ਆਉਂਦਾ ਤੇ ਲਿਰਿਕਸ ਕਿ ਜਿਹੜੇ ਚੱਲਦੇ ਕਿਸੇ ਤੋਂ ਨਾ ਚੱਲਦੇ ਸੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਬਣਾਉਂਦੇ ਆ ਕਲਮ ਮੁੰਡੇ ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ ਆਉ ਦੇਸੀ ਜੇ ਗੀਤਾ ट्रैप की बीट ਕੱਟ ਕੱਟ ਦੇ स्पीकਰਾਂ 'ਚ ਵੱਜਦੇ टॉस के लिए जल्द से जल्द आप संपर्क करें. उबैद खान. चौक बॉईज संघाचे संघनायक या. मॅकू या लवकर. कॅप्टन कोण आहे चौक बॉईज संघाचा ती सुद्धा आपण चर्चा करूया. टॉस बॉक्स मध्ये सुमेश नायर सरांना तुम्ही बघतायत. तर बिट्टू या नावाने त्यांना ओळखलं जात आहे. पेशाने शिक्षक आहेत आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस फार महत्वाचा आहे. समोरूनच राजू वेतोस्कर सरांना तुम्ही जाताना बघतायत. एक हसरा चेहरा आपल्या नजरेसमोर. लढता लढता हसलो जरी हसण्याची मला हारलो जरी हारल्याची मला खंत नाही. म्हणजे तसं अतिशय चांगला कटआउट्स आहे. आता टॉस होतोय. 2 कॅप्टन आलेत. दोघांना शुभेच्छा देतोय. चौक बॉय संघाचे संघनायक आहेत मॅकमिलन गोविंद. दुसऱ्या बाजूला उबैद खान आहेत. हेड अँड टेल है टॉस में लिखा हुआ है. हेड अँड टेल. टेल असा आवाज दिला मॅकमिलन गोविंद याने आणि टेल आलाय. आज सकाळपासून 2दा झालंय. या आधी सुद्धा टेल आलाय. मैं सर आपको विनती करना चाहूंगी कि आप दोनों कप्तान को शुभकामनाएं दे इस टूर्नामेंट के लिए. मॅकू टॉस किती महत्वाचा होता. टॉस तर आमच्या संघासाठी खूप महत्त्वाचा होता. प्लेइंग 11 मध्ये तुमच्या कोणते खेळाडू आहेत. टॉस तुम्ही जिंकलायत. निर्णय काय. प्लेयर 11 मध्ये चांगलेच असे खेळाडू आहेत. टॉस जिंकले तर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू.
कोणते खेळाडू आहेत गोलंदाजीमध्ये ज्यांचा तुम्ही वापर इथे जास्तीत जास्त कराल? फिरकीपट्टूंना संधी आहे की वेगवान गोलंदाजांचा मारा कराल? मला असं वाटतं की मातीची विकेट आहे आणि इथे फिरकीपट्टू वेगवान गोलंदाज हे सुद्धा चालू शकतात. आता 2-3 दिवस झाले बघतोय की विकेट गोलंदाजासाठी चांगलीच आहे, फिरकी गोलंदाजासाठी. आमच्यामध्ये 2 फिरकी गोलंदाज आहेत, 2 वेगवान आहेत, त्यांचा आम्ही उपयोग करू. समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोका? समोरचा संघ महान बलाढ्य संघ आहे, कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. पॉवर प्लेचा बादशाह या ठिकाणी उबेद खान आहे, त्याला रोखण्याकरता काही वेगळी रणनीती आहे? काही चर्चा सुरू होती आता खेम्यामध्ये? हो नक्कीच, कारण की मुन्नाचं विकेट आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. इथे आल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणतात? कारण राहुलजी शर्मा, नितीनजी वारे ही खूप मेहनत घेत आहेत. राहुल शर्मा यांनी या स्पर्धेचं आयोजन केले. खेळाडूंचे जमवाजमव करणं खूप कठीण असतं, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? या मैदानामध्ये जेव्हा मी एंट्री मारली पहिल्या दिवशी आणि त्याच्या अगोदर खेळायला देखील आलो होतो, मैदानामध्ये एंट्री मारली तर वाटत नव्हतं की ह्याच मैदानावर मी आलो आहे का. राहुल शर्मा, अत्यंत तुझ्या मनापासून आभार आणि तुला कॉंग्रॅच्युलेशन करतो की चांगलंच मैदान उत्पन्न केलं आहे आणि खेळाडूला कुठलंही म्हणजे काय प्रॉब्लेम होणार नाही अशा प्रकारचं येथे मैदान उभं केलं आहे. तेव्हा खेळायला देखील मजा आली आणि बघायला देखील मजा येते. आदरणीय सन्माननीय भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांचं नाव या क्रिकेट मैदानाला दिलंय. तर सचिन तेंडुलकर सरांनी बरीच वर्ष 21 ते 22 वर्ष लेदर क्रिकेटमध्ये जी ऊर्जा दाखवली, तशीच ऊर्जा तुम्हाला हे नाव बघितल्यानंतर येईल मैदानाच्या आत? हो नक्कीच, कारण की सचिन तेंडुलकर क्रिकेटचे महान देव आहेत, तर त्यांच्या आदर्शाने आम्हाला नक्कीच खेळायला ऊर्जा येईल इथे. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा मॅकू. थँक्यू. दुसऱ्या बाजूला उबेद खान आहेत. अगर आप टॉस जीते तो आपका फैसला क्या रहता? पहला बॉलिंग ही होता था, बैटिंग आई, अभी अच्छा स्कोर करने की कोशिश करेंगे. कितने रन बनाना चाहोगे 6 ओवर में? एक बैलेंस स्कोर करेंगे, 60 to 70 रन. 6 ओवर का मैच है, 2 ओवर पावर प्ले है. बैटिंग लाइनअप भी हमारा अच्छा है, सामने भी टीम अच्छी है. अच्छे स्कोर करेंगे तो विनिंग का चांसेस ज़्यादा है. कौन से ऐसे बैटर है अब जो ज़्यादा जिम्मेदारी से मैच में खेलेंगे और ज़्यादा रन्स बनाएंगे? नीलेश यादव है, जुनेद है, राहुल है, मेराज है, नरेश है. सामने वाली टीम की ओर से मैकमिलन गोविंद है, काफ़ी सारे खिलाड़ी है. अगर पहले आप ज़्यादा रन बनाते हो तो सामने वाली टीम को रोकने के लिए क्या रणनीति रहेगी आपकी? अगर हमारा 60 to 70 रन बना तो बॉलिंग अटैक हमारा बहुत अच्छा है, उसके हिसाब से हम लोग कोशिश करेंगे अच्छा खेलने के. राहुल शर्मा को आप कितने सालों से जानते हो और उसके बारे में आप क्या कहना चाहोगे जिन्होंने ये बेहतरीन टूर्नामेंट्स का ऑर्गेनाइजन किया है? राहुल शर्मा एक अच्छा इंसान है, देखो सबकी हेल्प उसको करना चाहिए और बाकी लोग जो पार्टिसिपेट नहीं है टूर्नामेंट में उसको सपोर्ट करना चाहिए, तो टूर्नामेंट और अच्छा होगा. अभी जितनी कोशिश हो रही है हम लोग सपोर्ट कर रहे हैं और ग्राउंड अच्छा बनाया है, टूर्नामेंट अच्छा है, 1-2 महीने से एफर्ट डाल रहा है, तो आज वो टूर्नामेंट दिख रहा है अच्छा. क्या दर्शकों के लिए एक टफ मैच देखने मिलेगा? पहला ही मैच होगा शायद, टफ तो होगा. आपकी टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं. थँक्यू. या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या म्हणजेच उबेद खान याने. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तर चौकबाई संघाचे संघनायक मॅकमिलन गोविंद याने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते रॉयल टर्नर मीरा रोडसी या संघाला. होणारा हा पुढील मॅच असेल. चला मित्रांनो, आता तुम्ही वाट बघताय की दुसऱ्या इनिंग मध्ये नेमकं काय घडतंय, दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आम्ही एक बदल करतोय. महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक, उभरते सितारे, सध्या स्टार बनलेत समालोचन क्षेत्रामध्ये, ते मनीष पाटील तुम्हाला मधुर वाणीने रिझवण्याकरता आणि भिजवण्याकरता सज्ज होत आहेत. थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू मनीष पाटील सर. धन्यवाद संदीप गावंड सर. पहिल्या डावात तुम्ही ऐकलात मधुर आणि अभ्यासू आणि अनुभवी आवाज बापाणे येथील संदीप गावंड सरांचा. आज पूर्ण दिवसभर आपण ही चर्चा तर करत राहणार आहोत. तर आता पाहूया या ठिकाणी पाठलाग कसा केला जातोय. एकूण 70 धावांचा आणि 70 धावा पूर्ण करण्यासाठी 36 असणार आहे. सर्व क्रीडा रसिकांचं मी मनीष पाटील भाईंदर सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. मीरा भाईंदर प्रीमियर लीग पर्व 3. पहिले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. विशाल जो स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला आता करण पाहायला मिळतोय.
आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असणार आहे उदय पाटील. ऑल द बेस्ट. पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. वेळ झाले 11:28 11:28. लेट स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. सेकंड इनिंग स्टार्ट. पहिला बॉल ओळखणं कठीण आहे खरं तर उदयला, कारण अनुभव आहे बॅटिंगच्या सोबतच बॉलिंग देखील तितकीच प्रदीर्घ काळासाठी त्याने हाताळलेली आहे आणि सुरुवात चांगली दर्जेदार. गुड लेंथला बॉल पिच केला, त्यानंतर बॉल हलकासा आतल्या दिशेने रोटेट झाला आणि त्या तयारीत नव्हता फलंदाज विशाल. पहिला बॉल डॉट. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, पण उजव्या यष्टीच्या बाहेर, पण जर थोडा वेळ थांबले, थोडा वेळ घेतला, लाईन चेक केली आणि म्हणतात ना की लाईन बिलॉंग्स टू अंपायर, त्याचमुळे वाईड बॉलची एक धाव मिळते टीम एसके बॉईजला. एसके म्हणजे सुनील अँड कलीम, हे दोन मित्र तुम्हाला पाहायला मिळतात, भावापेक्षा कमी नाही. आणि त्यांच्या वतीने संघ बांधणी केलेली आहे सुनील भाई आणि कलीम भाई. आणि कलीम भाई तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात, सुनील मेंटर आहेत टीमचे. आणि खाडी हा जर परिसराचा जर आपण आढावा घेतला तर सुनील नेहमी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्या परिसरात क्रिकेटमधून घडवण्यामागे सुनील भाऊंचा सिंहाचा वाटा. चांगला बॉल बघा पुढे ठेवण्यात आला होता, सरळ खेळायचा प्रयास झालाय आणि कधी कधी दिसते तसं नसते म्हणून जग फसते. यावेळेस फुललेनचा बॉल होता, स्ट्रेट ब्राईटने खेळण्याचा प्रयास जरूर झालाय, पण मात्र कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण बॉलला रोटेशन मिळते. आणि इन कटर आउट कटर हे दोन्ही बॉल लिलया हाताळताना आपल्याला पाहायला मिळालाय उदय, आणि तो त्याची कलात्मकता या पहिल्या षटकाच्या माध्यमातून दाखवतो आणि आपल्या संघाचा फायदा. अजूनही एकही धाव जमा करता आल्याने एसकेला. ऑन साइडला क्रॉस बेट स्ट्रोक टॅप करायचा होता, बॉल मात्र तितकासा वेगाने जात नाहीये, फक्त इनफिल्ड क्लिअर केली जाईल. दरम्यान इथे एक धावसंख्या आता सुरू होते. 70 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 70 धावांपैकी ही पहिली धाव चौथ्या बॉलवर आलेली आहे आणि हाच आहे उदयचा क्लास. आणि कधी कधी गोलंदाजाचं टार्गेट काय असतं तर मला विकेट नाही घ्यायचे, मला इकॉनॉमिकल राहायचंय आणि तेच कुठेतरी टार्गेट मनामध्ये बांधलंय उदयने आणि आतापर्यंत तो इकॉनॉमिकल राहिलेला आहे. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये जेव्हा मोका असतो फलंदाजाकडे जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा, कारण 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 षटकाच्या बाहेर तैनात असतात, पण हात खुले करण्याची संधीच मिळत नाही या फलंदाजांना. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये आणि त्याचमुळे अजूनही थोडंसं अडखळतोय डाव एसके बॉयजचा. पण एसके बॉयज संघाकडे देखील ते क्लासिकल बॅटर्स आहेत जे कुठल्याही क्षणाला मात्र आपला रंगरूप दाखवून या डावाला वेगळं वलय देऊ शकतात. बघा खेळपट्टीच्या मधून धावपटून धावायचं नाही, 2 वॉर्निंग दिल्या जातील. तिसऱ्या वेळेस जर तुम्ही सापडलात तर बॉल काउंट केला जाईल, राऊंड काउंट केली जाणार नाही. पुन्हा एकदा आउट कटर बॉल ऑन दी टोजून बॉलला फक्त स्लाइस करायचा प्रयत्न करणचा पाहायला मिळालाय. बॉल उसळतोय, बघा मातीची खेळपट्टी आहे. काल रात्री पाऊस पडला होता, त्यानंतर सकाळी जबरदस्त मेहनत चेतन पाटील आणि संदीप चव्हाण जे आमचे पिच क्युरेटर आहेत त्यांनी खेळपट्टीवर घेतली आणि आता टणक स्वरूप या खेळपट्टीचं तुम्हाला पाहायला मिळतं. ऑन साइडला फोर्स करायचा होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, एज घेऊन बॉल मात्र जातोय शॉर्ट लेगला. इनफिल्डच्या पलीकडे बॉल स्टॉप केला जाईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. तिसऱ्या धावासाठी विशालचा प्रयत्न होता, आपण मात्र प्रयत्न पूर्ण केला जाणार नाही. आणि अशा पद्धतीनं हा पहिला ओव्हर संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत एसके बॉईजच्या. 70 धावांचा पाठलाग करताना माफ करा, एक बॉल वाईड होता. या ठिकाणी धावसंख्या लेखकाच्या माध्यमातून थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. एक बॉल वाईड म्हणजे एक धाव अजून वाढेल. धावसंख्या आता 4 झालेली आहे. 4 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह अंदाज आहे, बॅकवर्ड डिफेन्स आणि उदयच्या वतीने मात्र बॉल कॅरी झाला नाहीये. बघा कधी कधी काय असते की आपल्याला पुढचं पाऊल काय ठेवतं त्याच्याकडे आपण लक्ष देतो, पण मात्र वर्तमान आपण विसरतो आणि तेच कुठेतरी उदयने विसरलंय की सर्वात प्रथम पहिला बॉल कॅरी करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला विचार करायचा आहे की कुठल्या एंडला थ्रो करावा लागेल. आणि क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत हे नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ जमतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर एसके बॉईज या टीमची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 5 धावा आणि जिंकण्यासाठी आता 65 धावांची गरज. बॉल शिल्लक असेल 30 गेंदों में 65 रनों की जरूरत. घेऊया एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. थँक्यू. चला पहिलं षटक संपलेलं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रत्येक खेळाडूला येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणीच येऊ नका.
एअर कंडिशन कॉमेंट्री बॉक्स तुम्ही बनवलेला आहे आणि त्यावेळेस तुम्ही जर येताय तर थोडासा आम्हाला स्कोरिंग मध्ये थोडासा त्रास होतोय. त्याचमुळे विनंती असेल की फक्त 12th मॅन शिवाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणी नसेल, कोणी आवाज करणार नाही, प्रेक्षकांपर्यंत तो आवाज पोहोचतोय आणि एक चांगलं क्रिकेट आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याचमुळे प्लीज कोऑपरेट. पहिले षटक संपते, धावसंख्या 5 झालेली आहे आणि त्या नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. युगल बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक उदयने काय जबरदस्त हाताळलेलं आहे बघा. घराच्या दारावर घोड्याची नाल लावून तुम्हाला सफलता मिळणार नाही, तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि तेच SK बॉईज संघ थोडासा विसरलेला आहे. जरी समोरचा गोलंदाज ताकदीचा गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे, पण तुमच्याकडे देखील ती फटकेबाजी असायला हवी. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयास त्या ठिकाणी झाला. पुन्हा एकदा स्लाइसली आउट कटर बॉल. चांगली बॉलिंग या ठिकाणी बॉलरची पाहायला मिळते. धावसंख्या 5 झाले. मुश्ताक बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलला फोर्स केलंय, क्षेत्र निवडलंय, डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षक आहे अगदी सीमारेषेच्या अलीकडे हा कॅच कॅरी केला जातो आणि हा पहिला धक्का बसतोय टीम SK बॉईजला. बॅटर बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. लहानपणी त्या बॉलरचं काय नामकरण केलं होतं ते नाव आम्हाला कळवा, कारण इकडे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात की त्या गोलंदाजाचं नाव काय आहे. रोशन रोशनने नाव रोशन केलंय आणि आता सफलता मिळाली रोशनला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट डावरते बघा. या ठिकाणी स्कोर शीटवर खाडाखड होते. प्लीज विनंती करतोय नितीन वारे, आपण हवं तर 2 12th मॅन बोलवा ज्याने नावं माहित असतील. 2 बॉलर चालतील, पण मात्र जेव्हा मॅच ऑन होते डिजिटल स्कोरिंग होते आणि स्कोरिंगला मात्र नाव आम्हाला कळणं गरजेचं आहे. 2 जण बोलवा, काय प्रॉब्लेम नाहीये, कारण बॉन्डिंग झाली नाहीये. एक अजून प्लेअर पाठवा. MGU आपण अजून एक मेंबर पाठवा प्लीज आपल्या, जेणेकरून त्यांना नावं माहित असतील. थँक्यू. चला आता रोशन बॉलिंग ट्रॅकवर आहे, ज्याने पहिला बॉल डॉट हाताळला, त्यानंतर विकेट मिळाला. नवीन बॅटर संदीप मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जो आता स्ट्राईक एंडला आहे. संदीप लेदर क्रिकेटर आहे आणि पाहूया आता तो खेळ पाहायला मिळेल का, कारण संदीपला मी खूप वेळा खेळताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हा बॉल जाईल आल्या आल्या सीमा पार. या मिळतील धावा 6. बियाला स्पोर्ट्स षटकार. यालाच म्हणतात अस्तित्वाची जाणीव करून देणं. बघा, मोठा खेळाडू कोण असतो, जो त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव मैदानाच्या आतमध्ये करून देत असतो आणि आल्या आल्या संदीपने मात्र ती जाणीव करून दिलेली आहे आणि आम्ही सुद्धा या घोडदौडीमध्ये पुढे आहोत, तेच कुठेतरी स्पष्टपणे पाहायला मिळालेलं आहे. आल्याला षटकार ठोकलाय आणि धावसंख्या वेगाने पुढे जाते आणि पोहोचते 11 या आकड्यावर. यावेळेस हा बॉल परत टाकावा लागेल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, टू बी व्हेरी स्ट्रिक्ट. मी प्रत्येक खेळाडूंना आणि संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय की कोणीच पंचांच्या डिसिजनला आर्ग्यू करायचं नाहीये, कारण ते अनुभवाच्या बळावर त्या ठिकाणावर आहेत आणि प्लीज आपण आर्ग्युमेंट करून या स्पर्धेला गालबोट लावू नका. फुल टॉस बॉल, जयसी गेंद, वैसी नसीहत, बॉल जाईल काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. 6 धावांसाठी बियाला स्पोर्ट्स षटकार. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. 2 षटकार संदीपच्या बॅटमधून. संदीप चौरसिया. पुन्हा एकदा बॉलचं रोटेशन बाहेरच्या दिशेनं आहे. बघा, तुमचा टर्न कुठला आहे ते ओळखा, त्यानंतर तुम्ही त्या बॉलला कुठल्या झोन मध्ये पिच करायचं आहे त्याचा आढावा घ्या. जर तुम्ही आउटकटर राहता तर आउटसाइड द ऑफ स्टंप तुम्ही पिचिंग जर ठेवाल तर बट ऑब्व्हियसली चान्सेस जास्त आहेत वाईड बॉलचे.
आणि तेच कुठेतरी पाहायला मिळते. बघा आर्ग्युमेंट करू नका, आपण मॅच ऑन ठेवा. या ठिकाणी आयोजक आम्हाला त्या सूचना करतात. आयोजक आमच्या कमेंट्री बॉक्समध्येच नितीन वारे. धावसंख्या 19 झाले. काही गोष्टी चर्चा करण्यायोग्य असतात आणि उदय पाटील चर्चा करतात की नक्की नियम काय आहेत. कारण खेळाडू फक्त खेळण्याचं काम करत असतो आणि खेळाडूंना नियम हे माहीत असतात अनुभवाच्या बळावर. त्या ठिकाणी छोटी चर्चा झाली आणि पुन्हा एकदा अंपायर आपल्या जागेवर जात आहेत. धावसंख्या 19 झाले. 19 रन्स ऑन बोर्ड. आणि आता संदीप चौरसिया जो डावखुरा फलंदाज आहे हवेच्या झोताचा फायदा उचलतो आणि SKच्या कॅप्टनचं कौतुक सुनील भाईचं की त्यांनी योग्य तो लेफ्ट हँडेड बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. हवेच्या झोताचा फायदा उचलला ना. यावेळेस आता नो बॉल. आउटसाइड द क्रीज डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता होती. या 2 धावा मिळणार आहेत आणि नो बॉल. 2 धावा आणि नो चेक या मिळतील 3 धावा आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी तुम्हाला आता मिळणार आहे आणि या 3 धावा मोक्याच्या क्षणात आलेत. बघा उदयने पहिलं षटक काय जबरदस्त हाताळलं होतं. ज्या षटकात त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या पण त्यानंतर मात्र त्याच्या कामगिरीवर पाणी फेडण्याचं काम गोलंदाज रोशनने केलेलं आहे. ज्याने 2 षटकार सुद्धा खर्च केलेत आणि थोडासा महाग ठरलेला आहे. सुपारी चेंडूची हाताळणी वारंवार केली जाते आणि कधी कधी काय असते आपण डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करण्याची प्रॅक्टिस करत नाही आणि त्याचमुळे जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही समोरचा फलंदाज कुठल्याही शैलीचा असू द्या तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकाल. पण या ठिकाणी मात्र आउट ऑफ बॉक्स ठरतोय रोशन. पण अजूनही कमबॅक करण्याची शक्यता आहे. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल. वारंवार सुमेरी चेंडूची हाताळणी केली जाते आणि हे षटक थोडंसं लांबते रोशनचं. उदयचं षटक मात्र 3 मिनिटात संपलं होतं पण आता रोशन थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालं. धावसंख्या 23. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मैदान कुठलंही असो पण त्या ठिकाणी मात्र नाव आपलंच चालते. हाच स्ट्रोक होता पण तितकाच क्लासिकल एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. सिद्धेश जो मीरा रोडचा अद्वितीय फलंदाज आहे आणि या सामन्यात सुद्धा त्याने षटकारांची लढी लावली होती. पहिल्या डावामध्ये त्याच्या वतीनं 3 षटकार ठोकले गेले होते आणि तो एका चांगल्या दर्जेदार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळालेला आहे. नाईस फिल्डिंग नाईस एफर्ट. धावसंख्या 25 झाले. ऑन साइडला स्लॉक करायचा प्रयास झाला तो विथ द स्पिन पण बॉलचं रोटेशन व्यवस्थित ओळखता आलं नाहीये आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली SK बॉईज या संघाची 25 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत त्या म्हणजेच 45 धावा आणि बॉल शिल्लक असणार आहेत ते म्हणजे 24 बॉल्स 45 धावांची गरज. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. टीम SK बॉईज. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचं आहे. आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. थँक्यू. चला जास्त जवळ येण्याची गरज नाहीये. अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. 3 षटकानंतर तुम्हाला आम्ही ड्रिंक्स ब्रेक देणार आहोतच. तर प्रत्येक षटकानंतर सर्व खेळाडूंनी एकत्रित येण्याची काही एक गरज नाहीये. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 25 झाले. 25 रन्स ऑन बोर्ड. बघा आयुष्यात चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्यानंतरच कळते. पहिल्या षटकामध्ये उदयने जो थांबवलं होतं फलंदाजांना त्यानंतर रोशनच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली संदीपची आणि संदीपच्या त्या 16 धावा खरंच फायदेशीर ठरल्या SK बॉईज या संघासाठी. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर यूज केला जातोय. युगल आता येतोय ज्या नावाची चर्चा या अगोदर झाली होती. यापुढचा सामना खेळला जाणार आहे चौक बॉईज विपक्ष रॉयल स्टनर्स सी. नाणेफेक जिंकले चौक बॉईजने आणि नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. म्हणजे पूर्ण उत्तम संघ तुम्हाला या पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. या अगोदर आम्ही त्यांना मिस करत होतो पण आता आज ते तटावरचा खेळ बंदरावरचा खेळ आम्हाला
दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळणार आहे. चला जास्त वेळ करतो अंपायर त्यांना ताकीद द्या. बॉलर तयार. युगल फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलंय बॅटला आणि बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. वेलकम टू द पार्टी. सिक्सर. थँक्यू. जी सुरुवात MGRC ने केली होती पहिल्या डावामध्ये तीच सुरुवात आता SK बॉयची पाहायला मिळालेली आहे. निर्भीड निर्धास्त बेधुंद अशी फलंदाजी सुरुवातीला संदीप चौरसियाची पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र आता आपले हात खुले केले आहेत ते म्हणजेच बॅटर विशालने आणि विशालने तिसऱ्या षटकाची सुरुवात दमदार केली आहे. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. शफल झाले ऑन साइडला. पुन्हा एकदा नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयास झाला होता. हँड आय कॉर्डिनेशन व्यवस्थित जुळलं नाहीये. शरीराचा वेध घेणारा बॉल लेग बायची मिळेल एक धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येक बॉलवर धावा येत आहेत. जर आपण पूर्ण या डावाचा आढावा घेतला तर जवळपास 6 बॉल डॉट आहेत. बाकी प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा आलेल्या आहेत. आणि उदय पाटील शर्तीचे प्रयत्न करतोय पण फक्त एकच जण तुमच्या संघाचा विजय सुनिश्चित करू शकत नाहीये. तर एकूण 11 खेळाडूंना एकत्र येऊन त्यांचा प्रामाणिक खेळ करावा लागेल. ज्या खेळाडूला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी त्याला पूर्ण करावी लागेल. तरच क्रिकेटचा हा कठीण खेळ वाटतं सोपं पाहायला पण मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरून बघा क्रिकेट खेळणं आणि आपल्या संघाला जिंकवणं किती कठीण आहे. त्याचमुळे ऑडियन्स फक्त टाळ्या शिट्या फुकवू शकतात. आपल्या आवडत्या खेळाडूला समर्थन देऊ शकतात पण मात्र कधी कधी आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ जेव्हा खराब होतो त्यावर टीका करतात. तर मित्रांनो टीका करू नका कारण तो दिवस कदाचित त्याचा नसतो पण त्या अगोदरचे दिवस आठवा ज्या वेळेला त्या खेळाडूने तुम्हाला आनंद दिलाय आणि आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केलाय. नवीन बॉलर युगलला मात्र सफलता मिळत नाहीये. ऑन साइडला कंट्रोल नव्हता. या फुल स्ट्रोक मध्ये हवेत आहे बॉल. निर्जन स्थळी बॉल लँड होतोय. काऊ कॉर्नर मधून क्षेत्राच्या पुढे येईपर्यंत एक धाव मिळते. कुठलीच घाई गडबड संदीपची पाहायला मिळत नाहीये. विशाल देखील थांबण्याचा सल्ला देतोय. एक धाव मिळते. धावसंख्या वाढते ती म्हणजेच 33 या आकड्यावर. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आपण 37 धावांची गरज आहे. 37 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 21 बॉल्स. SK बॉयज खूप चांगला फाईटबॅक देते आणि गरजेचं होतं. पहिला सामना जिंकायचाच आहे हाच कल प्रत्येक संघाचा असतो आणि 3 दिवसांपासून आपण तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिले 2 सामने मात्र जबरदस्त होतात. संघर्षाचे होतात. यस बॉल रिटर्न करायचा आहे. चला स्वयंसेवक बॉल कॅरी करायचा आहे. तो बॉलर ते या बॉलिंग ट्रॅकवर युगल लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा तीच गोष्ट जाणीवपूर्वक सांगायची वाटते. जर तुम्ही आउटकटर करताय राईट हँडेड बॅटरला तर पिचिंग कुठे करायचे आहे ते भान तुम्हाला असायला हवं आणि पिचिंगचं भान चुकते. हा मिळतोय वाईट. धावसंख्या जाते 34. लोवर फुल टॉस होता. लॉफ्ट केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नरला चूक होणार नाही आणि याचा मात्र विशालला परतावा लागेल. हा बसतोय दुसरा धक्का टीम SK बॉयजला. विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय संदीप पटेल ज्यांनी नारंगीचं मैदान गाजवलं होतं. मला अजूनही आठवते नारंगीचा तो स्टेजच्या वरती त्याने तो षटकार ठोकला होता आणि तेव्हा मी ऑडियन्स म्हणून होतो. पण आता पाहूया तसा खेळ पाहायला मिळेल का. आता तरी त्या ठिकाणी स्टेज आहे अक्षय तो स्टेज क्लिअर होतोय का पाहूया. पुन्हा एकदा ती आठवण ताजा होते का सन्नी पटेलच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग नेहमीच करत असतो पण आज मोकाच्या क्षणात जेव्हा आयकॉन खेळाडू आहे आपल्या संघाचा विश्वास सार्थ ठरवतोय का. आणि म्हणतात ना जबरदस्त बॉलिंग युगलची कारण बिगिनिंग इज व्हेरी हार्ड बट वेन यू स्टार्ट रनिंग नो बडी कॅन स्टॉप यू. आणि युगलने मात्र ती सफलता मिळवली. विशालला बाद केलंय. ऑन साइडला बॉडीला रोटेट केलंय पुल केलंय आणि जैसा कहा वैसा किया बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार पटेलचा ब्रँडेड षटकार.
सर्व काही पाहायला मिळते या डावामध्ये. विकेट्स पाहायला मिळते आहेत, षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत, पण अजूनपर्यंत चौकार पाहायला मिळाला नाही सूरज. धावसंख्या 40 झाली SK बॉयजची. बॉल्स फेकून झाल्यात या षटकातले एकूण 5. शेवटचा बॉल असेल. शफल झाले, लॉंग वे शफल. शफल होताना देखील काहीतरी सीमा असतात, त्या सर्व सीमा त्या ठिकाणी ओलांडलेल्या होत्या सनी पटेलने आणि त्याचमुळे कनेक्शन व्यवस्थित होऊ शकलं नाही. युगलने या षटकाचा शेवट चांगला केलाय. 3 षटकाचा खेळ सोबत धावसंख्या झाली 40. जिंकण्यासाठी आता 18 बॉल्स मध्ये 30 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण चर्चेसाठी पुन्हा एकदा परत येऊया. आम्ही आता गेलो, लगेच आलो. तेरे बिना मेरा होगा ना गुजारा, मैं तेरी हूँ दीवानी, तू मेरा है दीवाना. कुंवारी मैं तो सोड़ी है, तू भी तो है कुंवारा, चलती जवानी मेरी लुट ले नजारा, जो करूँ मैं तुझे तू समझ ले इशारा, इश्क में तेरे आए मैं तो मर गई. कुंवारी है तो सोड़ी है, तो मैं भी है कुंवारा, चलती जवानी होने लुट ले नजारा, तेरा मैनू करती ने पूछना दोबारा, बैठियां पकाई नाले मेरे गाने गाए. थँक्यू सर. ड्रिंक स्टोरी मैदानाच्या बाहेर येऊ द्या, जास्त वेळ घेऊ नका. 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक तुम्हाला दिला जातोय आणि 2 ते 3 मिनिटं संपलेली आहेत. 18 बॉल्समध्ये 30 धावांची गरज आहे आणि बॅटरला जो जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये आहे पंचांच्या परवानगीने पाणी मिळणार आहे. हे देखील सोय कमिटी मेंबरच्या वतीने करण्यात येणार आहे. खरं आता मोमेंटम मिळतोय या सामन्याला. वाटलं होतं की 70 धावा पार केल्या जातील की नाही, पण प्रचंड अशी मेहनत केली. पहिलं षटक जर वगळलं या डावातलं उदयचं, तर त्यानंतर मात्र मुस्ताक आणि युगलला मात्र खरपूस मार बसलेला आहे. कारण रोहनला 20 धावांचा मार बसला आणि युगलने 15 धावा खर्च केलेल्या आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा संघाला सावरण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी संघाला आवर करण्यासाठी बॉलिंग मार्कवर उदय पाटील येतोय फार एंड कडून. 18 बॉल 30 ची गरज आहे. षटक खूप क्रुशल आहे, ते ठाऊक आहे उदयला आणि त्याचमुळे त्याने या षटकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. बघा, ऊन तर प्रखर आहे आणि या उन्हामध्ये छत्री घेऊन आराम करायचा आहे की घाम गाळून मेहनत करायची आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर पाहूया या ठिकाणी कुठला संघ वरचढ. ओ हो 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 हो, यावेळेस मात्र जी गोष्ट नको घडायला हवी होती तीच गोष्ट घडते. उदयकडून मात्र चूक होते. खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेलेला हा नो बॉल आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी आता बॅटरला मिळते आणि बॅटर बॅटिंग मार्कवर संदीप, ज्याने मात्र त्याच एंडने 2 षटकार ठोकले होते. वाईड यॉर्कर, चांगली वापसी बॉलर उदय पाटीलची आणि अपेक्षित होतीच, कारण उदयकडे तो अनुभव आहे. पण मात्र या डाबामध्ये तो क्लास पाहायला मिळालाय, तो फॉर्म पाहायला मिळालाय संदीपचा विथ बॅट. धावसंख्या 41. हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ नुसतं पुढे येईपर्यंत कॅच कॅरी केला जाईल आणि संदीपच्या झंझावती खेळीचा अंत होतोय आणि उदयला मिळते सफलता. विकेट डाऊन. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय आणि संघर्ष स्वरूप म्हणजेच क्रिकेट आहे आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वरूप जातोय. चौक बॉयचा एक जबरदस्त हरहुन्नर असा खेळाडू, पण मात्र चौक बॉयचा संघ यानंतर खेळणार आहे, पण स्वरूपवर जास्त बोली लागली गेली वाटतं, त्याचमुळे स्वरूपला चौक बॉईज मध्ये खेळता येत नाहीये. स्वरूपवर 33,000 पॉइंटची बोली लागली गेली, म्हणजे विचार करा किती जबरदस्त खेळाडू तो आहे आणि त्याची कामगिरी आता खरंच बनते SK बॉईज साठी. पण संदीपच्या साठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग संदीपने केली आणि सुरुवातच बेधुंद होती. षटकारांच्या माध्यमातून त्याने त्याच्या वैयक्तिक डावाची सुरुवात केलेली. आता त्याची कामगिरी त्याने अदा केली. आता उर्वरित फलंदाजांना त्यांची कामगिरी अदा करावी लागणार आहे,
कारण दुसऱ्यांच्या कृतीने तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तुमची मैदानाच्या आतमधली कृती तुमच्या संघाला विजय मिळवून देऊ शकते. तर पाहूया या ठिकाणी आता स्वरूप कसू कडून कशी सुरुवात होते. त्याच्या वैयक्तिक खेळाची धावसंख्या 41 झाले. जिंकण्यासाठी अजून 29 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 16 बॉल्स 29 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर उदय पाटील. पुन्हा आपला क्लास आणि फॉर्म अबाधित आहे, अखंड आहे, तेच सिद्ध करताना पाहायला मिळालंय. आता ओव्हर द विकेट बॅटर स्वरूप पाटील साठी. ब्लाइंड स्ट्रोक, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक च्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटचा जो फेस आहे तो योग्य त्या वेळी क्लोज झाला नाही आणि त्याचमुळे कनेक्शन होऊ शकलं नाहीये. जातोय डॉट बॉल. जबरदस्त सुरुवात या षटकाची उदय पाटील. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप असंच पंच दर्शवत आहेत. दरम्यान ही लेग बायची मिळेल 1 धाव. एका धावीची वाढ. धावसंख्या 2 पोहोचते 42 धावा. जबरदस्त बॉलिंग. उदय पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीये. जणू काही विडा उचललाय प्रतिस्पर्धी संघाच्या नाकेनऊ आणण्याचा आणि तो विडा अजूनपर्यंत सशर्तपणे यशस्वी केलेला आहे. या षटकाचा जर आपण आढावा घेतला तर या षटकात लेग बायची 1 धाव आणि त्यानंतर नो बॉलची 1 धाव अशा 2 धावा अतिरिक्त त्याने खर्च केलेल्या आहेत. विथ द बॅट अजूनपर्यंत एकही धाव बॅटरच्या वतीने या षटकात आले नाही. धावसंख्या 42. 28 ची गरज अजूनही विजयासाठी. खूप चांगला स्ट्रोक आहे. एरियल रूट, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. बॉल निर्जन स्थळी लँड होतोय. 3 क्षेत्ररक्षक बॉलला कॅरी करण्यासाठी पळत आहेत पण या मिळत आहेत 2 धावा. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 44 या आकड्यावर. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 13 बॉल्स 26 धावांची गरज. आणि या षटकाचं गांभीर्य माहीत होतं गोलंदाज उदय पाटीलला आणि त्याची दक्षता घेत एक चांगल्या दर्जाचं षटक या माध्यमातून हाताळलं गेलेलं आहे. कॅप्टन कसा असावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये उदय पाटील यांच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. आणि आता एक शेवट चांगला करेल का या 4थ्या षटकाचा. 13 बॉल्स 26 धावांची गरज. 30 बॉल्स 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम SK बॉईज. बॉलर तयार. उदय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जबरदस्त स्लॅश केलाय. बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर सीमारेषा पार. 6 धावांसाठी धमाकेदार बियाला स्पोर्ट्स षटकार. श्री गणेश साऊंड्स अँड लाईट्सचा डिस्क जॉकी आज हळदीच्या मूडमध्ये आहे. जबरदस्त संगीत या ठिकाणी आणि उत्साहवर्धक संगीत ऐकायला मिळते. आगरी कोळी. थँक्स श्री गणेश साऊंड्स अँड लाईट्स. 12 बॉल्स 20 ची गरज आहे. 12 बॉल्स 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला टीम मीटिंग नकोय या ठिकाणी आम्हाला वारंवार त्या सूचना आयोजकांच्या वतीने करतायत. 12 बॉल्स 20 ची गरज. तर डीका यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या स्ट्रोकसाठी का या स्ट्रोकसाठी जो सनी पटेलने ठोकलेला आहे. डीका यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. सामना संपल्यानंतर 500 रुपयाचं बक्षीस सनी पटेलला देण्यात येणार आहे. काय जबरदस्त स्ट्रोक आणि निर्भीड. खरं तर आउटसाइड द ऑफ स्टंप उदय पाटीलने तो बॉलच चुकीचा हाताळला होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता. त्याला असं वाटलं होतं की बॉलचा फोर्स कमी असल्यावर झेलचीच्या स्वरूपात बाद होऊ शकेल सनी पटेल. पण मात्र सनीकडे ताकद आहे आणि ती ताकद त्या स्ट्रोकमध्ये झोकली आणि बॉलला मात्र स्वीपर बाहेर केलेला आहे. आता नवीन बॉलर बॉलिंग टाकून तुम्हाला पाहायला मिळेल. या 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना युगल आहे का दादा? युगल आहे का दादा? युगल आहे का? युगल आहे. 12 बॉल 20 ची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. हा पहिला ऑफिशियल सामना सुरू आहे मित्रांनो. आपल्याला यानंतर 4 मॅचेस अजून खेळवायचे आहेत. त्याचमुळे जितका कमी वेळ घेता येईल तितका कमी वेळ घ्या. जबरदस्त क्रिकेट तर पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय, अनुभवतोय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. काऊ कोण सीमारेषा पार. मैदान कुठलंही असो नाव आपलं चालते. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे बॅटर स्वरूपची. थँक्यू. बॉलिंग वर काम करावं लागेल टीम MGRC ला.
कारण बॉलिंग स्ट्रेंथ खूप वीक आहे. उदय पाटीलची गोलंदाजी वगळली तर बॉलिंग स्ट्रेंथ थोडीशी कमकुवत जाणवलेली आहे या डावामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 56 धावा. या ठिकाणी पंच त्या ठिकाणी थोडा वेळ थांबले, निरीक्षण केलं. मिस्टर अशोक राऊत तुम्हाला बॉलिंग एडे पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतं. स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत विशाल नाईक सर. धावसंख्या 57 झाले. चांगला बॉल प्लम एलबी आणि अशा पद्धतीने स्वरूप पाटीलच्या खेळीचा अंत होतोय पायचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद. आणि अशोक पाल. जेव्हा जेव्हा खाडी क्रिकेटचा विचार केला जाईल, नवघर क्रिकेटचा विचार केला जाईल, बादशाह ग्राउंडचा विचार केलेला अशोक पाल हे नाव प्रत्येकाच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि आता पाहूया उदय पाटील आणि पाल यांचं द्वंद्व नेहमीच रंगत असते आणि आता दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत असताना मात्र ते द्वंद्व कुठल्या सीमेपर्यंत पोहोचेल पाहूया. पण या ठिकाणी चांगला कमबॅक युगलचा. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र स्वरूपला परत पाठवण्यामध्ये त्याला यश मिळते आणि त्या इक्वेशन असं आहे, गरज आहे जिंकण्यासाठी 13 धावांची. बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 10 बॉल्स 13 धावांची गरज. स्ट्राईकवर असेल बॅटर अशोक पाल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट युगल. उदय अजूनही ती जिद्द सोडत नाहीये, जिंकायचंच आहे. तोच स्वभाव त्याचा नेहमीच आपण पाहतो. मास्टर क्रिकेट असू द्या किंवा रेग्युलर क्रिकेट असू द्या, शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला जिंकायचा आहे, तोच स्वभाव उदय पाटीलचा. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय बॉलला. इनसाइड आउट बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो मानस सत्यात देखील उतरवलेला आहे. 2 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 59 या आकड्यावर. 59 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा, परमेश्वर प्रत्येकाला हिरा म्हणूनच जन्माला घालत असतो, पण जो स्वतः या पृथ्वी तलावर घासतो तोच चमकतो. सफल झाले होते. खेळण्याचा प्रयत्न झाला होता ऑन साइडला, फ्लिक करायचा होता, प्रॉमिसिंग एफर्ट नाही जाणवला. दरम्यान मिळते ही 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 60 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 8 बॉल 10 रन्स. या अगोदर देखील तसाच सामना रंगला होता, जो प्रेक्षणीय सामना आपण पाहिला. 6 बॉल्स मध्ये 6 धावांची गरज होती. तो देखील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता. हा सुद्धा पोहोचेल का? यावेळेस मात्र संघाचा विश्वास माझ्यावर आणि माझा विश्वास माझ्या बॅटवर. सनी पटेलने बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार बियाला स्पोर्ट षटकार. थँक्यू. 7 बॉल्स मध्ये आता 4 धावांची गरज आहे. 7 बॉल्स 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. सनी पटेल द बॅटर शुड बी लाईक दिस. आणि सनीला आम्ही मिस करत होतो, पण सनीने काय दिमागदार सुरुवात दिली आहे. जास्त सफल झाले आणि त्याच वेळी मात्र बॉलची रेंज ओळखू शकले नाहीये. षटक संपते 5वं. 5 षटकां समाप्त धावा आहेत 66 आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्स 4 धावांची गरज. 6 बॉल्स 4 रन्स रिक्वायर्ड टू विन एसके बॉयज. आणि या षटकारासाठी कलीम खान कडून 200 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे सनीसाठी. म्हणजे सनीसाठी एकूण 700 रुपये आलेत. डीका कडून 500 आणि कलीम खान कडून 200. थँक्यू फॉर अप्रिसिएटिंग द गेम प्ले. 6-4 अजूनही सामना संपलेला नाहीये. पाहूया 6 बॉल्स मध्ये 4 धावा रोखण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जातोय टीम MGRC कडून. चला लगेच बॉलर पाठवून द्या. चला, चौक बॉईज आणि रॉयल स्टनर्स सी या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. चौक बॉईज आणि रॉयल स्टनर्स सी दोन्ही संघांनी तयार राहायचं. या षटकानंतर लगेचच आपण तो सामना सुरू करणार आहोत.
नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल 6व्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना संदीप शेट्टी. उशिरा इतक्या म्हणजे काय क्रम, इतका क्रमबद्दल का, हा देखील प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे. संदीपला इतक्या उशिरा. यावेळेस क्लासिकल ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. डीप कव्हर आणि कव्हर या दोघांच्या मध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान मिळते ही एक धाव. धावसंख्या पोहोचते 67 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 5 बॉल्स मध्ये 3 धावांची गरज आहे. 5 balls 3 runs रिक्वायर्ड टू विन. बॅटर तयार सनी. ऑन साइडला आ बैल मुझे मार, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. सामना होतोय फिनिश. सनी पटेलने केला हा गोल सामनाचा शेवट आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय एसके बॉयज. दोन्ही संघाने हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. नाईस गेम प्ले MGRC. गोलंदाजीमध्ये थोडंसं काम करावं लागेल. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. बापाचा हाय बंगला, वाटयावर हाय दिला, बापाचा हाय बंगला.